कथा 6वी, कविता 18वी, बहुमोल जीवन. मानवी जीवन हे एकदाच मिळते असे म्हटले जाते. या जीवनात आपल्याला अनेक सुखदुःखे येतच असतात. मात्र यातून मार्ग काढतच जीवन जगले पाहिजे. कितीही संकटाने जीवन भरले असले तरीही धैर्याने आपण त्याला सामोरे जायला पाहिजे. आज आपण रमण रणदिवे यांची बहुमोल जीवन ही कविता शिकणार आहोत. या कवितेमध्ये जीवनात अनेक सुखदुःखे येतात जातात. त्यांना धैर्याने सामोरे जाऊन आपण जीवन जगले पाहिजे असा संदेश दिला आहे. चला तर ही कविता आता आपण पाहूया. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का? मनासारखे. या सृष्टीतील प्रत्येक सजीव त्यांचे आयुष्य चांगल्या रीतीने जगण्यासाठी धडपडत असतो. मानवाचेही तसेच आहे. मात्र आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपण नियोजन करतो त्याप्रमाणे घडतीलच असे नाही. झाडांची फुले गळून पडल्यानंतर ते झाड पहिल्यासारखे दिसत नाही. पण फुले पडून गेली म्हणून झाड काही दुःख करत बसत नाही. तसेच मानवी आयुष्याचेही आहे. आता आपण पुढील कडवे पाहूया. भोगावे लागतेच सकला, जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका, मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सर्वप्रथम तुम्ही मला सकला म्हणजे काय ते सांगा बरं. मॅडम, सकला म्हणजे सर्वांना. छान, बरोबर. या कडव्यातून कवी सांगतात की प्रत्येकाच्या वाट्याला जी काही सुखे दुःखे अडचणी येतात त्या त्यांना भोगाव्याच लागतात. मुलांनो, तुम्ही गुलाबाचे झाड पाहिले असेल. गुलाबाच्या झाडाला काटे असतात, मात्र गुलाब त्याचं फुलणं कधी सोडतो का? नाही. किंवा त्याच्या भोवती काटे आहेत म्हणून कधी कोणाकडे तक्रार करत नाही. त्याचप्रमाणे लतिका म्हणजेच वेल काटे दिले म्हणून मातीवर चिडत नाही. आपल्या जीवनात सर्वच चांगले मिळेल असे नाही. म्हणून जे जीवन दिले आहे ते आपल्याला धैर्याने जगावेच लागणार आहे. आता आपण पुढील कडवे पाहूया. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? या कडव्यातून कवी सांगतात की वसंत ऋतू येतो आणि येतो तसाच निघूनही जातो. वसंत ऋतूत फुले बहरून येतात, नंतर गळूनही पडतात. त्याचप्रमाणे कडक उन्हाळा येतो व धरणीला जाळून काढतो. हे तुम्ही अनुभवले असेल. उन्हाळ्यात जमीन किती तापते. घरात बसले तरी आपल्याला गरम होते. बाहेर फिरत असताना उन्हाच्या झळाही अनुभवल्या असतील. बरं, आता तुम्ही मला सांगा, उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू येतो? पावसाळा. अगदी बरोबर. उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा येतो आणि संपूर्ण धरती ही पुन्हा हिरवीगार होते. जसा काही तिने हिरवा शालूच नेसला असावा अशी ती दिसते. या ठिकाणी कवी आपल्याला सांगतात की उन्हामुळे देह जळाला म्हणून धरती कधी रडत नाही. म्हणून आपल्याही जीवनात सर्व काही मनासारखे घडेलच असे नाही. आपणही जीवनात दुःखे येतील त्यावर योग्य रीतीने मात केली पाहिजे. आयुष्य जगत राहिले पाहिजे.